नमस्कार मित्रांनो, मी कश्मीर महाजरी आणि आज मी माझा फिटनेस फंडा तुमच्यासोबत थोडाफार शेअर करणार आहे. आता मी जे काही बोलणार आहे ते एका कलाकाराच्या दृष्टिकोनातूनच बोलू शकतो, कारण ते माझं प्रोफेशन आहे. तर बेसिकली इंडस्ट्रीच्या बाहेरपेक्षा इंडस्ट्रीच्या आतल्या आत फ्रेटर्निटीमध्ये मला खूपदा असं काम सुरू करताना ऐकायला यायचं किंवा काही रिॲक्शन्समधून असं जाणवायचं की अरे बॉडी बनवली आहे आणि मॉडेल आहे आणि एक जनरल की ॲक्टर आपण आहोत पण हे बॉडी बनवून हिरो बनतात वगैरे असं काय काय वगैरे असा एक समज असतो काही एका सर्टन छोट्या सेक्शनचा. मी सगळ्यांचा अजिबात म्हणणार नाही. तर मला असं सांगायचं आहे की फिटनेस हा एका ॲक्टरच्या प्रोफेशनचा अविभाज्य घटक आहे. का? कारण जितकं मी माझं माइंड आणि माझी क्रिएटिव्हिटी आणि माझं इंटेलेक्ट माझ्या कॅरेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतो तितकंच मी माझं शरीरसुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं प्रचंड गरजेचं आहे. प्रत्येक कलाकाराला तुम्हाला तुमचं शरीर तुमच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने मोल्ड करता आलं पाहिजे, बदलता आलं पाहिजे. आणि ते जर का तुम्हाला नीट बदलता यावं कमी काळामध्ये अशी तुमची इच्छा असेल एक ॲक्टर म्हणून, जर का तुम्हाला त्या कॅरेक्टरला त्या पात्राला पूर्ण न्याय द्यायचा असेल एक कलाकार म्हणून, तर तुमच्या शरीराची लवचिकता ही उत्तम असलीच पाहिजे. आणि त्याकरता एक बराच काळ तुम्ही तुमच्या शरीराला फिटनेसमध्ये ठेवणं, त्याला एक्सरसाइजची सवय लावणं, सो ते तुमच्या पॅटर्नला खूप लवकर रिस्पॉन्ड होतं. सो मला 6 किंवा 8 महिने जाड व्हायला लागत नाहीत. मी ते एका महिन्यात अचीव करू शकतो जर का माझ्याकडे तशा पद्धतीची फिल्म आली आणि एका महिन्यात शूटिंग करायचं असेल आणि आधीच्या पिक्चरमध्ये मी अगदी फिट असेल तर मला ते फिटनेस सोडून माझी बॉडी मोल्ड करायला हार्डली एखादा महिना लागतो. सो काय होतं की मी माझ्या दिग्दर्शकाला इमिजिएटली डिलिव्हर करू शकतो त्याला जे हवं आहे ते, आणि इफेक्टिव्हली डिलिव्हर करू शकतो. आणि तेच फिल्मचं शूटिंग झालं की त्यानंतर जर का मला 1.5 महिन्यात पुन्हा एका अशा फिल्मवर जायचं ज्याच्यात मला फिजिक एकदम छान बनवायचं आणि 6 पॅक ॲब्स आणायचे तर ते सुद्धा मी 1.5 महिन्याच्या कालावधीत पुन्हा अचीव करू शकतो. तर ह्याचं कारण हे आहे की गेले 8 वर्ष मी रेग्युलरली फिट राहिलो, रेग्युलरली जिम केलेलं आहे आणि त्यामुळे लवचिकता एवढी वाढली आहे माझ्या शरीराची की मी ते जसं पाहिजे तसं मोल्ड माझ्या कॅरेक्टरच्या हिशोबाने करू शकतो आणि माझ्या पात्राला पूर्ण न्याय देऊ शकतो. सो नुकताच माझा एक प्रयोग त्या पद्धतीने झालेला आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. ही जी समीर विनोद दिग्दर्शित फिल्म आहे त्यामध्ये मला एक अगदी इंट्रोवर्टिश आणि बॉय नेक्स्ट डोअर सारखं कॅरेक्टर, जो सकाळी 7 वाजता घरातनं बाहेर पडतो मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये, 7 ते 9, 9:30 गाडी चालवून ऑफिसवर पोचतो, त्यानंतर रात्री 9पर्यंत काम करून पुन्हा ट्रॅफिकशी झगडत घरी पोचतो 11 वाजता. सो अशा ह्याच्यात त्याचे 6 पॅक ॲब्स किंवा त्याचे छान मसल्स असणं वगैरे अजिबात अपेक्षित नव्हतं. आणि मुळात त्या कॅरेक्टरचा जो माइंडसेट आहे थोडासा बुजलेला असल्यामुळे आणि थोडंसं त्याचं जे काही सर्कमस्टन्सेस आहेत त्यामुळे थोडा तो डिस्टर्ब्ड असल्यामुळे आम्हाला मसल्स आणि बॉडीवरती फोकस करायचं नव्हतं. सो माझ्या दिग्दर्शकाची ती गरज होती की बाबा तू तुझे सगळे मसल्स टोन डाऊन कर. आणि त्यामुळे एका महिन्यात मी माझं शरीर ट्रान्सफॉर्म केलं. भरपूर सारे समोसे, भरपूर सारे वडापाव खाऊन, भरपूर सारे पिझ्झा बर्गर्स खाऊन, जे मी युजली नेहमी टाळतो. सो मी मौज केली, जीवाची मुंबई केली बेसिकली. आणि महिनाभर मी हे सगळं खात होतो. व्यायाम माझा चालू नव्हता अजिबात, कारण मला मसल पूर्ण उतरवायचा होता, जो आता तुम्हाला थोडाफार परत आलेला दिसतोय पुढच्या चित्रपटाकरता मी तयारी करतोय म्हणून. पण त्या एका महिन्यात मी पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मला काहीच प्रॉब्लेम नाही करता केलं होतं. आणि त्या व्यतिरिक्त जे फ्रेटर्निटीमधले नाही आहेत, जे जनरल व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकरता सांगेन की फिटनेसचे कुठलेही फंडे, आजकाल जे डाएटचे फंडे असतात ते प्लीज कुठले अघोरी एक्सपेरिमेंट्स, प्रयोग स्वतःच्या शरीरावर करू नका. लो कार्ब, हाय प्रोटीन डाएट वगैरे असे प्रकार तुमच्या हेल्थकरता खूप 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 हानिकारक असतात. खूप त्याला त्रास होऊ शकतो तुम्हाला इन द लाँग रन. सो घरचं सगळं जेवा. मी तुम्हाला माझे काही फोटोज दाखवीन कधीतरी ज्यात 6 पॅक ॲब्स आहेत, मसल्स एकदम टोंड आहेत, पण मी घरचं पोळी, भाजी, भात, आमटी हे संपूर्ण हा आहार घेऊन सुद्धा माझं शरीर तसं बनवू शकतो. कोणीही बनवू शकतो, तुम्हीही बनवू शकता. कितीही बिझी असलात तरी तुम्हाला 40 मिनटं 100% स्वतःच्या शरीराकरता देता येतात आणि ते शरीरच मेंटेन करून तुम्ही पुढची 20 वर्ष तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात त्यात उत्तमरित्या काम करू शकणार असाल.